मला 2026मध्ये सगळ्यांनी ट्रेडिंग स्टार्ट केलेली आहे. आता त्याच्यासाठी एक फास्टेस्ट डिपॉझिट आणि फास्टेस्ट विड्रॉलसाठी एक चांगला ब्रोकर तुम्हाला पाहिजे होता आणि तो सजेस्ट करा म्हणून तुम्ही मला वाटतं एक 6 महिने झालं सगळे मागं लागले होते की एक्सएम सोडून अजून एखादा ब्रोकर तरी सांगा. तर त्यासाठी बघा अजून एक ब्रोकर आणलेलं नाव तर सगळ्यांना माहीत झालेलं आहे स्टार ट्रेडर. आता लिंक त्याची कुठे आहे माहीत आहे माझ्या बायोमध्ये आहे Instagramच्या. नसेल तर मला पर्सनल मेसेज करा मी तुम्हाला ऑटोमॅटिक लिंक येऊन जाईल. अदरवाईज आपल्या जो हा इंडियन ट्रेडर रवी म्हणून टेलिग्रामचा चॅनल आहे त्याच्यामध्ये पण आहे. ओके. तर काय करायचं तुम्हाला बघा इथं लिंक दिलेली त्या लिंकवरूनच जायचं आहे पहिली गोष्ट महत्त्वाचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मग आता ही पेज ओपन होतं लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथं काय भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला काय कंट्री म्हणतंय कंट्रीवरती टाका. कुठली आपली कंट्री इंडिया इथं सर्च करू शकता. इंडिया ओके. त्यानंतर काय म्हणतंय आपलं प्रोव्हिन्सचा अर्थ असतो की आपलं राज्य. आता आपलं राज्य कुठलं आहे महाराष्ट्र. ही महाराष्ट्रावरती क्लिक करा. ह्याच्यानंतर इथं तुमचा ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर सेंड कोड येतो तो कोड इथे टाकायचा. त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि इथे इन्स्टॉल बघा काय म्हणते ॲप वगैरे इन्स्टॉल करा म्हणते काही सुद्धा करत नाही. अगोदर ती रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. ॲप वगैरे डायरेक्ट घेऊ नका. ओके. त्यानंतर आता इथं मी माझा ईमेल टाकतो. ओके. इथं जीमेल टाकल्यानंतर काय म्हणतं सगळ्यात खालीचा ऑप्शन बघा सेंड कोड म्हणते. तिथं सेंड कोडवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला जीमेलला कोड येईल. ओके. बघा इथं मी ईमेलचा एक कोड टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता पासवर्ड तयार करायचा. पासवर्ड तयार करायची ही एक महत्त्वाची गोष्ट असते. पासवर्ड कसं तयार करायचं बघा. एक कॅपिटल लेटर टाकायचं, एक स्मॉल लेटर टाकायचं आणि त्याच्यानंतर एक @ वगैरे किंवा डॉटचं चिन्ह इथं सांगितलेलं आहे बघा इथं पर्सेंटेजचं चिन्ह तुम्हाला कोणतंही टाकू वाटतं तुम्हाला जो पासवर्ड टाकणं सोपं जाईल ते टाकायचं आणि त्याच्यानंतर एक बरोबर टोटल सगळा मिळून एक 9 अंकी पासवर्ड तयार झाला पाहिजे. असं जसं आपण बाकी ब्रोकरला करतो तसं सेम या ठिकाणी पासवर्ड एक तयार करायचा आहे. ओके. पासवर्ड तयार केल्यानंतर रिपोर्ट बाय वगैरे काही करायची गरज नाही. त्यानंतर बघा इथं खाली काय म्हणतं इंडिव्हिज्युअल टाकायचं. त्याच्यानंतर आय एम नॉट US रेसिडेंट म्हणायचं. आय ॲग्री टू स्टार ट्रेडर म्हणायचं आणि क्रिएट अकाउंट म्हणायचं. क्रिएट अकाउंट म्हणलं की ह्यांचा बोट असा पळायला लागतो. त्याच्यानंतर इथं आपलं नाव टाकायचं, गाव टाकायचं, काय तुम्हाला टाकायचं तेवढं टाकायचं. ओके. तर इथं तुमचं जे नाव आहे जे प्रॉपर डॉक्युमेंटवर नाव आहेत ना ते टाकून घ्यायची. मी इथं नाव वगैरे टाकून घेतो. तुमचं पण सेम तसंच टाकून बघा इथं काय म्हणतं पहिल्यांदा फर्स्ट नेम म्हणतं म्हणजे तुमचं नाव, लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव म्हणजेच इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर सरनेम. त्यानंतर जेंडर मेल फिमेल काय असेल ते किंवा तिसरं पण असू शकतं. पण डेट ऑफ बर्थ ओके डे मंथ तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचा, फोन नंबर टाकायचा, इंडिया कंट्री नॅशनॅलिटी टाकायची, नेक्स्ट म्हणायचं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी मी टाकून घेतो. बघा इथं ती सगळी इन्फॉर्मेशन नाव, गाव म्हणजे नाव, आपला फोन नंबर वगैरे सगळं इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर ह्या पेजवरती येतं. ह्याच्यानंतर इथं बघा वरच्या बाजूला काय लिहिले रिकमेंडर मेटाट्रेडर हायस राहू द्या. त्यानंतर इथं काय करायचं आहे चूज अकाउंट टाईप स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली काय म्हणतं चूज अकाउंट करन्सी म्हणतंय USD करायचं आहे. बघा इथं चौकोन काळा बॉक्स आला ना ह्याचा अर्थ ते सिलेक्ट झालेला आहे. ओके. बाकीच्यांना दिसत नाही. इथं बघा तुम्ही USDला सिलेक्ट केलं तर USDला आलेलं आहे. त्यानंतर बघा इथं काय म्हणते आय हॅव रेड सगळं म्हणतंय आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणलं की तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. ह्याच्यानंतरची महत्त्वाची ही येते की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचा अर्थ काय असतो माहिती आहे का? तर तुम्हाला तुमची ID व्हेरिफिकेशन करायची असते त्यानंतर एक ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं. जर जिथं बघा सुरुवातीला जी ID व्हेरिफिकेशन म्हणतं ना तिथं पॅन कार्ड नेहमी लक्षात ठेवा. पॅन कार्ड द्यायचं असतं सुरुवातीला ID व्हेरिफिकेशनला आणि जिथं ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणतं ना ॲड्रेस व्हेरिफिकेशन तिथं आधार कार्ड द्यायचं असतं. तुमचं जे अकाउंट बनवण्याची प्रोसेस आहे ना 2 मिनिटाच्या आत कंप्लीट होणार. ह्याच्यात सुद्धा हा ब्रोकर सगळ्यात फास्ट आहे. ID व्हेरिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे काय दिसतंय बघा काय मागते बघा लेट्स युअर कंटिन्यू म्हणायचं. ठीक आहे म्हणायचं. आय कन्फर्म म्हणा कंटिन्यू म्हणा. ओके. आता इथं तुमची पर्सनल माहिती येते ही एकदा खरं आहे का नाही म्हणजे बरोबर आहे का नाही एकदा चेक करा म्हणतं म्हणजे पुन्हा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर पुढे जायचं कंटिन्यू म्हणायचं आणि इथं काय म्हणतंय बघा कुठलं टाकायचं बघा सुरुवातीला आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी इथं बघा वरती लिहिलं असतं आयडेंटिटी डॉक्युमेंट तर तिथं काही जरी झालं तर तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करायचं नाही फक्त आणि फक्त पॅन कार्ड सिलेक्ट करायचं. ओके. मी इथं फ्रंट साईड आणि बॅक साईड टाकून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला करायचं कंटिन्यू व्हेरीफाईंग म्हणतंय बघा आणि ही ह्याच्यातच 2 मिनिटाच्या तुम्हाला व्हेरीफाय करून सांगते की तुमचं झालेलं आहे का नाही. ही झाली आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. ह्याच्यानंतर येतं ओके संपला विषय. बघा किती फास्ट आहे. मी काय म्हणतो सगळ्या गोष्टीत हा ब्रोकर आपल्याला फास्ट आहे. ह्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असते इथं काय म्हणतं यू मे क्लोज दिस पेज म्हणतंय आपण इथं क्लोज करून वरच्या क्रॉसवरती क्लिक करा. आता तिकडून कट करून आल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं असतं इथं ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला कुठं बघायचं बघा इथे जायचं असतं इथं अकाउंट्सवरती जायचं. ओके. सगळ्यात डाव्या बाजूला इथं हेल्मेट घातलेला रोबोट दिसत असेल ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अकाउंट्सवरती ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस अशा प्रकारचं सिस्टम दिसतं आपल्याला. इथं तुमचा MT5 ID आलेला असतो. हा MT5 ID कॉपी करून मला पाठवायचा आहे. मी व्हेरीफाय करतो आणि सांगतो तुम्हाला की हा अकाउंट माझ्या अंडर आहे का नाही. ओके. त्यानंतर बघा इथं काय म्हणतंय 22 ही तुमचं MT5 ID तुमचं लिव्हरेज आहे. तुम्ही लिव्हरेज चेंज पण करू शकता. हायेस्ट ठेवू शकता, कमी ठेवू शकता. तुम्हाला एनी हाऊ तुम्हाला जसं करायचं आहे तसं करू शकता. त्यानंतर इथं बघा सगळ्यात महत्त्वाचं काय स्टार ट्रेडर फायनान्शियल. ज्यावेळेस MT5ला जाचाल ना त्यावेळेस काय सर्च करायचं माहिती आहे स्टार ट्रेडर फायनान्शियल सर्च केलं की तुम्हाला तिथं आपला ब्रोकर येतोय. त्यानंतर तिथं सर्व्हर जो आहे बघा इथं काय म्हणते लाईव्ह 3 स्टार ट्रेडर फायनान्शियलचा लाईव्ह 3 हा तुमचा सर्व्हर असणार आहे. ओके. त्यानंतर
ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचा पासवर्ड जे MT5 लॉग इन करण्यासाठी काय काय लागतं महत्त्वाची गोष्टी, तुमचा MT5चा ID जो इथं 2262 असा माझा जो आलेला आहे, जसं तुमचा काय जो काही येईल तो. त्यानंतर स्टार्टेड फायनान्शियल लाईव्हचा तिसरा हा सर्व्हर जो लॉग इन करण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्यानंतर पासवर्ड हे टाकले MT5 तुमचं अकाउंट अटॅच होतं आणि त्याच्यावरून तुम्ही ट्रेड करू शकता. अदरवाईज तुम्ही ब्रोकरमधून सुद्धा ट्रेड करू शकता. बघा आपलं महत्त्वाचं ह्याच्यात काय राहिलेलं आहे की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झालेलं आहे, परंतु ॲड्रेस व्हेरिफिकेशन राहिलेलं. ओके, त्यानंतर काय करायचं बघा, इथं क्लिक केलं, सगळ्यात खाली यायचं प्रोफाईलवरती जायचं. प्रोफाईलवरती आला इथं बघा आपलं काय म्हणतं, ही एक स्टेप झालेली, दुसरी झालेली आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली आहे ती ॲड्रेस व्हेरिफिकेशन. तर ते हे व्हेरिफिकेशन आपण करून घ्यायचं आहे. आता इथं टाकायचं तुम्हाला आधार कार्ड मी टाकून घेतो आणि पुढची प्रोसेस करतो. ओके, फ्रंट साईड बॅक साईड टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर इथं सुद्धा 30 ते 40 सेकंदामध्ये तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि आता आपलं अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. बघा थोडंसं व्हिडिओ काढण्यात मी इकडं तिकडं बोलण्यामध्ये टाईम घाला, नाही तर तुम्ही जर वन वे गेला डॉक्युमेंट क्लिअर असली ना तर 5 मिनिटाच्यात अकाउंट व्हेरिफिकेशन होऊन येतं, तुम्हाला डायरेक्ट डिपॉझिट करू शकता याच्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या ब्रोकरमध्ये 1 मिनिटाच्या आत डिपॉझिट येतं. जसं तुम्ही तिकडं पेमेंट करताल तसं इकडं पेमेंट येतं. एवढीच फक्त प्रॉपर पद्धतीनं करणं गरजेचं असतं. आपल्याला काय करायचं इथं 1-2 मिनिटं थांबायचं आहे. कुठं आपल्याला गडबड नाही, कुठं कशा खांदा काय जायचं काम नाही. आणि बघा इथं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. एवढी फास्ट प्रोसेस आहे, मला वाटत नाही इतकी फास्ट प्रोसेस कुठल्याही ब्रोकरमध्ये असेल. व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ह्याच्यानंतर आता काय करायचं, इथं बघा वरच्या क्रॉस नेहमीसारखं क्रॉसवरती क्लिक करायचं आहे. तिकडून कट करून आल्यानंतर तुम्हाला सेम असाच प्लॅटफॉर्म दिसेल. जे काय दिसतंय तुम्ही ह्याच्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. फक्त एक आहे सर्व्हर जो आहे तो ॲप्लिकेशनवरती वगैरे दाखवत नाही, ते तुम्हाला क्रोमवरतीच बघावं लागणार आहे. ते कुठं दिसतं, इथं जायचं असतं अकाउंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर खाली बघा इथं काय म्हणतं डेमो अकाउंटमध्ये, इथं लाईव्ह अकाउंट क्लिक करा जे काय असं. आणि तुमचं इथं बघा माझा कुठला आलेला आहे स्टार्टेड फायनान्शियल लाईव्ह 3 तुमचा कोणता येईल तो येईल. ओके, त्यानंतर बघा इथं डेमो अकाउंटवर तुम्ही सेम असंच आहे ओपन करू शकता. इथं लाईव्हच्या अकाउंटच्या जागेला डेमो अकाउंट टाका आणि तुम्हाला कोणतं पाहिजे ते घेऊ शकता. बघा सगळ्यात खाली आल्यानंतर काय दिसतंय बघा, होम, अकाउंट, फंड्स आणि प्रमोशन. आता डिपॉझिट करायचं आहे तर फंड्सवरती क्लिक करायचं. इथं बघा आपला तोच MT5चा ID दिसत असेल. ह्याच्यानंतर जी काय अमाऊंट तुम्हाला डिपॉझिट करायची, समजा $500 डिपॉझिट करायचं तर 500वरती करा, कंटिन्यू करा. ओके, त्यानंतर बघा UPIचं ऑप्शन आहे, बाय बी टाईप ही काय आपण कुठल्यानं करतो UPI करायचं आणि त्यानंतर करायचं कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा इथं काय म्हणतं $500ला किती रुपये मागताय, 45,322 मागते आणि पे नाव म्हणायचं. पे नाव म्हणल्यानंतर काय येते बघा पुढं रिस्क स्टेटमेंट येते. त्यानंतर जे काय असेल ते बघा इथं काय म्हणते आय कन्फर्म करा, आय रीड नो, ह्या सगळ्या मला गोष्टी माहिती आहेत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते, ज्याच्या नाव ट्रेडिंग अकाउंट आहे ना त्याच्याच बँकेतनं डिपॉझिट झालं पाहिजे. ओके, ह्याच्यानंतर बघा इथं काय म्हणतं UPI ID आहे, ह्या UPI ID कॉपी करायचा आहे असं बघा इथं असं दाबलं. ह्याच्यानंतर UPI ID वर नावावरती नाही. ओके, UPI ID क्लिक करा, पेमेंट करा आणि पेमेंट झाल्यानंतर इथे येऊन काय करा, तुम्ही अकाउंट होल्डर नेम तुमचं नाव टाका आणि इथं तोतला एक स्क्रीनशॉट जो पेमेंट केलेला आहे तो इथं अपलोड करा आणि कन्फर्म म्हणायचं. तुमचं डिपॉझिट 1 सेकंदाच्या आत येऊन जाईल. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला आणि अजून काय तुम्हाला डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.